छगन भुजबळ बैठकीला जाणार नाहीये, जी.आर. काढला म्हणून तो नाराज आहे. बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला. याचा अर्थ असा होतो हा जी.आर. पक्का आहे, फक्त काही जणांना बोलवलं नाही मराठ्याच्या अभ्यासकाला, म्हणून त्यांचं थोडं ढुंगण दुखत आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. जी.आर. वर मंत्री भुजबळ नाराज आहेत आणि ते आता होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकून बाहेर पडलेले आहेत. मराठा समाजासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट सांगतो, आपल्या विरोधात आपलेच लोक विरोधात बोलतायत की जी.आर. खोटा आहे. हा जी.आर. जर खोटा असता, मराठ्याचं हित याच्यात नसतं, तर आत्ताच बातमी दिली पत्रकार बांधवांनी, छगन भुजबळ बैठकीला जाणार नाहीये, जी.आर. काढला म्हणून तो नाराज आहे. बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला. याचा अर्थ असा होतो हा जी.आर. पक्का आहे, फक्त काही जणांना बोलवलं नाही मराठ्याच्या अभ्यासकाला, म्हणून त्यांचं थोडं ढुंगण दुखत आहे. ही प्रॉब्लेम आहे. आणि याच्याही पुढचं जाऊन सांगतो, मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून आपण त्यांना सांगितलं होतं उद्या 12 वाजेपर्यंत महाराष्ट्रातले सगळे अभ्यासक तज्ज्ञ या. काही 12 वाजताच आले, पण काही आपण वेळ दिल्यावर दुसऱ्या दिवशी 12 वाजता आले गुंबळा घालायला. म्हणून विश्वास ठेवू नका. हे तुमचं पोरग आहे, तुमचं पोरग मनोज जरांगे चुकीचं काम करणार नाही, झालं तरी जीव जोस तर तुमच्या लेकरा बाळासाठी लढल. लय लेकरं मोठे केलेत समाजाची, पुढे लय करणार. विश्वास ठेवू नका. हे सगळं परफेक्ट आहे. आणि उली तिली काही झालंच तर मी सांगितलं ना तुम्हाला, सुधारित जी.आर. काढायचा शब्द व्यासपीठावर घेतलाय. कमीत कमी 150 अभ्यासक तिथं होते, कमीत कमी 50 हायकोर्टाचे वकील होते यांच्या साक्षीनं, आणि त्यांनी त्यावेळी सांगितलं जी.आर. ओके. पण काय असतं का, याला नासकी सवय लागलेली असते मराठ्यांचेच. एक शब्द त्यातला उचलायचा आणि इकडे फेकायचा, आणि तेवढ्याच बुळबुळ बुळबुळ करत बसायचं. काय होत नाही रे पोराओ. अरे तुम्ही एवढी मुंबईला जाऊन जीवाची बाजी लावून झुंज दिली. अरे 70 वर्षात न होणारा जी.आर. काढला पोराओ तुम्ही. किती आनंदी पाहिजे असल्याच्यावर, असल्याला ऐकून आपण नाराज राहायचं. याच्या पुढचं सांगतो, काही मराठ्यांच्या वॉटर मोजणी इतक्याला सवय असती. एखाद्याने जर 10 एकर वावर घेतलं, ते पडक होतं, त्यांनी नांगरीलं ते वावर, सुपीक केलं, पण तिथं नांगरीत आणि 10 जण होते. त्यातला एक असा होता, तर 10 एकर वावर घेतला गाड्यानं, 10 जण आहेत. 10 जण म्हणल्या मायाला तो वावर घेतलं, चांगलं केलं गाड्यानं, लेकरा बाळाला आयुष्याची भाकर झाली. म्हणजेच हैदराबादच्या गॅजेट विषयी बोलतो. चांगलं लेकरा बाळाला विशेष भाकर दिली. पण त्यात एक जण असा होता, तेव्हा म्हणला वावर नांगरीलं, सगळं केलं, लेकरा बाळाला विशेष भाकर दिली गाड्या, पण मायाला तो बांध टोकरीला नाही, बांध फोडायला पाहिजे होता सगळा. म्हणजे काय, त्यांनी लेकरा बाळाला आरक्षण दिलं ते नाही पाहिजे, किंवा शेत घेतलं 10 एकर, त्यांनी लेकरा बाळाला आयुष्याची भाकर दिली, हे नाही आनंद त्याला. त्याला बांध फोडण्यात रस होता. का, मारामाऱ्या झाल्या पाहिजे. यांना जी.आर. निघाला याचा आनंद नाही, मराठी मोठे झाले याच्यात नाही. मुंबईत कुटाकुटी व्हायला पाहिजे होती. काहींचे असले सुद्धा नासके स्वप्न असते. तुम्ही माझ्यावर जर विश्वास नाही ठेवला आणि मी बाजूला गेलो तर हेच त्यांचं म्हणणं आहे. हे बाजूला गेल्याशिवाय आपले दुकानदाऱ्यात चलत नाहीत. काही बोला पण बोला. अरे मी आहे ना, देतो तुम्हाला गॅजेटियर पुरे मराठी आरक्षणात घातलेलं दाखवतो, मराठवाड्यातले आणि पश्चिम महाराष्ट्रातले. शांत राहा, आनंदी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.